ही आहे आमची 3 नाईट्स गणपतीपुळे आयटनरी, ज्यात आहेत खूप कमी लोकांना माहीत असलेली ठिकाणे. कोकण रोड ट्रिपचा हा आहे पार्ट 4. आम्ही स्टे केलं वेव्स बुटीक रिसॉर्टला, जे मालगुंडमध्ये आहे. मालगुंड गणपतीपुळे मंदिरापासून फक्त 3 किलोमीटरवर आहे. इथले रूम्स खूप स्पेशियस, एस्थेटिक आणि प्रत्येक रूमला वेगळी थीम आहे. खूप कोझी आणि पीसफुल बुटीक स्टे वाटला आम्हाला. मालगुंड बीच तर या रिसॉर्टपासून फक्त 5 मिनिटावर आहे. पहिल्या दिवशी आम्ही थोडा रेस्ट केला आणि संध्याकाळी मालगुंड बीचवर सनसेट बघायला गेलो. हा आमच्या संपूर्ण ट्रिपमधला सगळ्यात सुंदर सनसेट होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतीपुळे दर्शन केलं. त्यानंतर आम्ही गेलो भंडारपुळे बीच व्ह्यू पॉइंटला. इथे खूप प्रसन्न वाटते. संध्याकाळी व्हिजिट केलं जय विनायक मंदिर. इथली 700 किलोची गणपती मूर्ती खूपच भव्य आणि आकर्षक आहे. मंदिराच्या पुढेच जयगड किल्ला आहे, म्हणून तोही नक्कीच एक्सप्लोर करा. त्यानंतर पुढे कराटेश्वर मंदिर आहे, जे एक प्राचीन शिव मंदिर असून निळाशार अथंग समुद्राच्या अगदी काठावर वसलेला आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो कसबा संगमेश्वरकडे. कसबामध्ये आहे सर देसाई वाडा. इथेच धोक्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले होते. त्यानंतर पाहिला 11व्या शतकातील कर्णेश्वर शिव मंदिर, ज्यावर खूप कोरीव काम आहे आणि इथे अजून काही पडित ऐतिहासिक मंदिरे सुद्धा आहेत. 6.5 किलोमीटरवर आहे सप्तेश्वर मंदिर, जिथे शिव मंदिरासोबत एक सुंदर पाण्याचा कुंड सुद्धा आहे. परत गणपतीपुळेकडे येताना तुम्ही उक्षीला पिट स्टॉप घेऊ शकता, जिथे साधारण 1200 वर्ष जुने हत्तीचे कातळशिल्प आहे. रत्नागिरीमध्ये एक्सप्लोर करायला अजून काही अप्रतिम ठिकाणे आहेत, तर पुढचा पार्ट नक्कीच बघा आणि फॉलो करायला विसरू नका.